वेलकम बॅक मिनी ब्लॉग. तर आज ना मी गेले होते माहेरी, कारण माझ्या आजीचं चालू होतं की या आणि तुझ्या वाटेचे ना आंबे घेऊन जा. त्यामुळेच ना मी माझं आवरून गेले होते. संध्याकाळच्या वेळेला गेलो होतो, त्यामुळे ना मस्त अशी त्यांनी ना आंब्याची भट्टी लावलेली होती. आता लहानपणापासून ना आम्ही ही भट्टी पाहतच आलेलो आहे आणि खात पण आलेलो आहे बरं का. मग ना गेल्या गेल्या अगोदर ना माझा मोह काही आवरला नाही, त्यामुळे ना मी पहिला एक आंबा उचलला आणि तो खाल्ला बरं का. माझं बघून ना माझी सृष्टी पण मागत होती की मला पण ना तुझ्यासारखा आंबा दे. आणि तिथे गेल्याच्या नंतर ना माझ्या चुलतेचा आणि चुलतीचं चालू होतं वरनं ना आंबे काढायचं काम. त्यांनी ना थोडेसे आंबे काढले, आम्ही आलो ना त्यामुळे ते पण ना आमच्यासोबत लगेच घरी आले. तोपर्यंत आमच्या वहिनी साहेबांनी ना आमच्यासाठी आमरस, रस, चपाती याचं सगळं जेवण करून ठेवलेलं होतं. मग ना आम्ही मस्त असे जेवण वगैरे केले आणि संध्याकाळी ना घरी आलो. आंबे तर मी खूप सारे घेऊन आलेले होते. मग रात्री ना तसेच ठेवून दिलेले होते. मग सकाळी म्हटलं ना पिकलेले पाड ना सगळे व्यवस्थित बाहेर काढून घेऊ, तो ना जेवणासोबत खायला होतील. आणि तिथे काय माझ्या आजी तर घरी नव्हती, त्यामुळे ना माझ्या चुलतीनेच मला हे सगळे आंबे दिलेले होते. मस्त असे ना काही ताजे ताजे काढलेले पाड आणि काही कच्च्या कैऱ्या पण दिलेल्या होत्या. मग ना तेच आम्ही संध्याकाळी काही खाल्ल्या आणि सकाळच्याला ना मी बाजूला काढून ठेवलेले होते. ते सगळं काम करून घेतलं आणि हे बघा, इतके भारी असे आंबे होते ना, एकदम पिवळे पिवळे झालेले होते. कोणता खावा आणि कोणता नाही असं झालेलं होतं. चला, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला, भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.